करणे किंवा घरामधली स्वच्छता करणे हे आपल्यासाठी एक महत्त्वाची बाब यामध्ये ठरते. आणि मग बघा, नवरात्राला 9 दिवस सांगितलेले आहेत, काही 3 दिवसाचं असतं. मागेच आपल्याला सांगितलं की काया, वाचा आणि मन हे 3 प्रकारची शुद्धी आपल्याला सांगितलेली आहे. आता कायिक शुद्धी ही शारीरिक जशी आहे तशी त्या परिसराची पण शुद्धी झाली पाहिजे. त्या परिसरामध्ये सर्व काही अनेक गोष्टी, अनेक काही जुने कपडे पडलेले असतील किंवा गटारातून किंवा मंदिराच्या आजूबाजूनी कचरा वाढलेला असेल, गवत आलेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, वेली, जे काय आलं असेल हे सुद्धा स्वच्छ करणं, अशा प्रकारचा भाव सांगितलेला आहे. मानसिक दृष्ट्या सुद्धा आपणाला मलिनता आलेली असते, शारीरिक दृष्ट्या सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारची मलिनता आहे ती सर्व दूर करणे हा या महत्वाचा भाग या पंधरवड्यामधला आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझं माझं आपण म्हणत असतो, त्याच्याशी कारणीभूत असतं ते पितर. आणि म्हणून पितरांची तृप्ती करणं हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. वीरशैव साम्राज्यामध्ये ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे की तुम्हा आम्हा सर्वांनाच वेगळे विधिविधान करण्याची आवश्यकता राहत नाही, कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या कर्मकांडामध्ये जाण्याची गरज भासत नाही, किंवा कावळ्याला, कुत्र्याला, गाईला किंवा नदीवर पाण्यात वगैरे असे घास सोडण्याची गरज भासत नाही. लिंगार्पित केलं की ते सर्वांना अर्पित होत आहे, प्रत्यक्ष परमात्म्याला देखील समर्पित होत आहे, पितरांना देखील समर्पित होत आहे, गुरूंना देखील समर्पित होत आहे आणि नित्य मार्गदर्शन करणाऱ्या जंगमांना देखील समर्पित होत आहे. कारण मुळातच आपण सर्वजण जेव्हा गुरु, जगद्गुरु किंवा माहेश्वर मूर्ती जंगम आपल्या घरी येतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना भोजन दिल्याशिवाय, त्यांची तृप्ती केल्याशिवाय आपण आपल्या घरात काहीही करत नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, वीरशैवांमध्ये नित्य प्रसाद व्यवस्था आहे, परंतु तमाम सनातन धर्माचा विचार करता शैव असू दे, शाक्त असू दे, वैष्णव असू दे, गणपती असू दे, अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांच्या पूजा अर्चना करणारे लोक असू देत, या सर्वांसाठी महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तुम्ही पहिल्यांदा देवदेवतांना समर्पण करा, त्यांना द्या आणि मग तुम्ही घ्या. लिंगाला दिलं की ते शिवालाच प्रसन्न करून घेत आहे, शिवालाच दिलं जात आहे. शिवयोग्याला दिलं, शिवयोगिनी संतृप्ते तृप्त भवती शंकर, हा असं म्हटलेलं आहे. शिवाला दिलं, शंकराला दिलं की त्याच्या तृप्तीमुळे संपूर्ण चराचर तृप्त होत आहे. अशा प्रकारचा प्राचीन काळापासूनचा सिद्धांत आहे. सर्व देवदेवतांना आपण वेगवेगळ्या गोष्टी देत राहतोच, ज्या देवाला जे आवडतं ते. बहुतांश इतर देवदेवतांचं मुख हे अग्निमुख आहे आणि म्हणून यज्ञामध्ये काही समर्पण करण्याची परंपरा पाहायला मिळते. परंतु त्या सर्वापेक्षा अत्यंत श्रेष्ठ प्राचीन असलेलं दैवत म्हणजे शंभू महादेव शंकर. त्या शंकराला मात्र अभिषेक करण्याची परंपरा आपण पाहतो. जलप्रिय शिव असं म्हटलेलं आहे. शिवाला पाणी दिलं की खूप प्रकारचा आनंद त्याला होतो आणि शिव संतुष्ट झाला की संपूर्ण चराचर संतुष्ट होत असतं. म्हणून आपणा सर्वांसाठी शुद्धी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रसाद तेव्हाच होतो, प्रसादस्तु प्रसन्नता असं म्हटलेलं आहे. कोणती पदार्थ प्रसाद असू दे, शब्द प्रसाद असू दे, स्पर्श प्रसाद असू दे, ते प्रसन्न असेल, चांगला असेल तर ते योग्य आहे, अन्यथा नाही. आपण दवाखान्यात वगैरे जात असताना तिथले डॉक्टर लगेच तुमचे कपडे काढून घेतात आणि त्यांचे कपडे तुम्हाला घालत असतात. तुम्ही आणलेले कपडे काढून ठेवून जेव्हा तुम्ही आत प्रवेश करता तेव्हा तुमच्यावरती पुढचे उपचार सुरू होत असतात. तीच अवस्था आता पाश्चात्य देशामध्ये तर आपण सकाळी घातलेले कपडे उद्या सकाळी बदलतो, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. परंतु तिथे मात्र जेवणाचे कपडे वेगळे असतात, झोपण्याचे कपडे वेगळे असतात, फिरण्याचे कपडे वेगळे असतात आणि बसण्याचे कपडे वेगळे असतात. हळूहळू आम्ही सुद्धा त्या पद्धती शिकत चाललेलो आहोत. आम्हाला सुद्धा सकाळी आम्ही कपडे घालतो ते वेगळे असतात, आमची पूजा अर्चा करतानाचे सोहळ्यातले वगैरे कपडे असतात, नंतर आम्ही जेवण करताना वेगळे कपडे घालतो, प्रत्यक्ष कामाला जाताना, नोकरी धंद्याला जाताना किंवा जो ज्या कामामध्ये आहे, एखादा मिस्त्री केमिकल मिस्त्री वगैरे असेल तर तो काय त्याच्या अंगाला ते सगळे लागणार आहे,
वंगण लागणार आहे, ग्रीस लागणार आहे, म्हणून तो काय सफारी घालून तिथे जाणार नाही. त्याला जसा हवा आहे तशा पद्धतीने तो जाणार. तसंच शिवाची, देवीची सेवा आम्ही करतो आहे, त्यावेळेला त्या देवतेला जी आवडणारी गोष्ट आहे ती आम्ही परिधान करणं हा आमचा महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर त्या देवतांना योग्य वाटेल अशा प्रकारची सजावट सुद्धा आपण करत असतो. अलीकडे तर बघा, पूर्वीच्या काळात एखादी दुसरी साडी देवीला नेसवायची वगैरे अशी पद्धती आपण पाहत होतो. तीच नवीन साडी धुवून वगैरे देवाला घालत होतो. पण आता मात्र वेगवेगळ्या 7 रंगाच्या 7 वेगवेगळ्या साड्या आपण देवीला अर्पण करत आहोत. जसं आपण देवाला जास्त देत जाऊ तेवढं आपल्याला जास्त मिळत आहे. शेवटी देव स्वतः काहीच करणार नाही. देवाला मोदक केले तरी मोदक आम्हीच खाणार आहोत, पोळ्या केल्या आम्हीच खाणार आहोत. जे काही देवाच्या नावाने आम्ही करणार आहे ते सर्व आम्हा स्वतःलाच मिळणार आहे. त्यामुळे आपण नेहमीच ह्या अवस्थेत राहत असतो की तुम्हा आम्हाला सर्व प्रकारचं सौख्य प्राप्त झालं पाहिजे, सर्व प्रकारचा आनंद, सर्व प्रकारचे पदार्थ आम्हाला मिळाले पाहिजेत. मी मला घेणार आहे म्हटल्यानंतर ते उत्तम रीतीनेच देवाला दिले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला अर्पण केल्याशिवाय मात्र मी काही घ्यायचं नाही. हा प्रसादी भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे. जोपर्यंत आम्ही सगळे लोक अशा पद्धतीने वागत नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने देवाची सेवा किंवा देवाचा प्रसन्नता करून मिळालेला प्रसाद याचा लाभ होणार नाही. अहो, साधी गोष्ट आहे, आमच्या घरी लहान मुलं असतील तर आम्ही पहिलं मुलांना देत असतो. आमच्या घरी वयोवृद्ध कुणी व्यक्ती असेल तर आम्ही पहिल्यांदा त्या वयोवृद्धांना देत असतो. आमच्या घरी कुणी पाहुणे अतिथी आले तर आम्ही त्यांची पहिली व्यवस्था करत असतो. घरचे निवांत आतमध्ये जेवत बसले, पाहुणे बाहेर खुर्चीवर बसलेत, असं कधी होत नाही. पहिल्यांदा आपण त्यांना पंक्तीला बसवत असतो, पहिली पंगत त्यांची असते. ही परंपरा आहे. तीच जशा पद्धतीने आपण पै पाहुणे, लहान मुलं, वयोवृद्ध यांच्याशी एक एक वेगळ्या पद्धतीने आदर भावनेने वागत असतो, त्याच्यापेक्षा जास्त आदर भाव हा आपला आत्मिक भाव असला पाहिजे. शरीर, त्याचे इंद्रिय ही तर आहेतच, पण त्याच्यामध्ये एक आत्मचैतन्य आहे. त्या चैतन्याला जागृत ठेवण्याकरता, अहो साध्या पायाला हाताला मुंग्या आल्या की लगेच आपण त्याच्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी त्याच्यावरती औषध उपचार, त्याला काय मालिश करणे वगैरे काय जे असेल त्या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो. पण शरीर, इंद्रिय तंदुरुस्त असले पाहिजेत. हे शरीर सौख्यासाठी बरोबर आहे, परंतु या सगळ्या इंद्रियांना चेतना देणारं जे आत्मतत्व आहे त्याला सुद्धा आपण जागृत केलं पाहिजे. आणि ते आत्मचैतन्य जागृत करण्यासाठी किंवा त्या चैतन्याला योग्य दिशेला नेण्यासाठी जर आपली इंद्रिय व्यवस्थित नसतील तर शरीर काम देणार नाही. आणि शरीर काम करत नसेल, थकून गेलं असेल, झोपलं तरी झोप देखील लागत नाही, कारण इंद्रियांना वेदना होत असतात आणि म्हणून ते काहीही शक्य होत नाही. पर्यायाने आपल्या शरीराला होणाऱ्या यातना, आपल्या शरीराला न मिळालेली विश्रांती किंवा आपण खाल्लेले पदार्थ न पचणे यामुळे आपणाला अनारोग्य किंवा आजार प्राप्त होतात. आणि आजारानंतर आपोआपच आपणाला मृत्यू प्राप्त होत असतो. आजार हे निश्चितच आपणाला जीव, जरा आणि मृत्यू असं म्हटलेलं आहे. आपण जीव अवस्थेमध्ये आहोत, चांगले आहोत तर बरोबर आहे, पण शेवटी शरीराला, देहाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा मात्र आपोआप आम्हाला रोगांना सामोरं जावं लागतं. आणि मग रोगानंतर आमचं शरीर आपोआपच संपतं. पण रोगाचं कारण काय असेल तर भोग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते पदार्थ म्हणून भोगता कामा नये, तर प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे. जोपर्यंत आपण पदार्थ म्हणून कोणतीही गोष्ट उपभोगतो त्यावेळेला त्याचे परिणाम, दुष्परिणाम आपल्यावरती होत असतात. मात्र आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्यावेळेला मात्र त्याच्यातून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जाच मिळत असते. आम्ही पदार्थ म्हणून घेतो त्यावेळेला तो गोड पदार्थ लागत असेल तर किती पचणार आहे याचा विचार न करता जेवढं गोड लागतंय तेवढं खातच जायचं, अशी परिस्थिती होईल. आणि मग गोड लागलं, खात नेलं, पण आता पोट बिघडलं, अशी परिस्थिती होते. त्यामुळे पदार्थ म्हणून जेव्हा आम्ही ग्रहण करतो त्यावेळेला मात्र आमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. आणि जर प्रसाद म्हणून घेतलं तर मात्र ते माफक, योग्य आणि त्या त्या काळाला अनुसरून अशा प्रकारचा आपला आहार होत राहतो. आणि मग आहारावरच
अन्नावरच, शरीराला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे, अन्नावरच सर्व आमच्या शरीराची परिस्थिती अवलंबून आहे. आणि ज्या वेळेला आम्ही योग्य आहार विहार करतो त्यावेळेला शरीर तंदुरुस्त राहतं आणि तंदुरुस्त शरीराला कुठल्याही प्रकारची बाधा न झाल्यामुळे मग त्याला जप तप ध्यान दान जे काही करायचं आहे त्या पवित्र गोष्टी प्राप्त होऊ शकतात. या पावित्र्यासाठी शरीराला अत्यंत सुंदर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. शरीर स्वच्छ असेल तरच, समजा आपल्या डोळ्याला जखम झाली, लासरू नावाचा एक विकार असतो आणि त्यामुळे डोळ्यामध्ये जर तशा प्रकारची जखम झाली, तिथून पू येऊ लागला तर त्याचा वास नाकाला येत असतो आणि पर्यायाने त्या दुर्गंधीमुळे किती चांगले पदार्थ केलेले असले तरी ते खाण्याची इच्छा होत नाही. साधी दाढ दुखत असेल तरी ते नीट चावता येत नाही, म्हणून ते पचत नाही असं आपण पाहतो. हिरड्यांना वेगळ्या प्रकारचा विकार झाला असेल, अलीकडे तर सगळ्या प्रकारची व्यसनं, मुलांनाच नाही मुलींना सुद्धा लागलेले चित्र आपण पाहतो. नको त्या गोष्टी, गुटखा असेल, तंबाखू असेल, मिश्री असेल, अनेक प्रकारच्या वस्तू आपण ग्रहण करतो आणि पर्यायाने शरीराला कर्कादी विकारामध्ये बंदिस्त करून टाकतो. ज्या वेळेला हे कर्कादी रोग होतात त्यावेळेला आपली इंद्रिय नासायला सुरुवात होते, कुजायला सुरुवात होते आणि अशा या कुजक्या नासक्या इंद्रियामधून आपणाला विकृतीच होताना दिसते. ती इंद्रिय कसलंच काम करत नाहीत, उलट पक्षी त्याची दुर्गंधी येत असल्या कारणाने मग आपला आहारही बंद होतो आणि पर्यायाने शरीर नष्ट होऊन जातं. त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचा किंवा घराचा परिसर, देवाऱ्याजवळ आपण देवाला अक्षत वाहतो, देवासाठी निरांजन लावतो, त्यामध्ये तुपाचा वास असतो आणि पर्यायाने मग तिथे उंदीर वगैरे प्राणी येत राहतात, पाली येत असतात, विंचू वगैरे येत असतात. या सगळ्यांनी ते जर त्याच्याकडे आमचं लक्ष नसेल तर मग तसंच निरांजन 2 दिवस 3 दिवस पडलेलं आहे, त्याला लागलेल्या तुपासाठी मग उंदीर येतील, पाली येतील आणि त्या परिसरामध्ये अस्वच्छता करतील. कोणताही प्राणी असू दे, तो त्याची विष्ठा टाकत असतो आणि त्या विष्ठेची दुर्गंधी पुन्हा सुरू होते. पर्यायाने तो सगळा परिसर जर दूषित असेल तर त्या ठिकाणचं देवघर असू दे, देवार असू दे किंवा आपलं घर असू दे, एकदा का तशा प्रकारे उंदीर घुशींचं साम्राज्य वाढलं की तिथलं स्वास्थ्य पूर्णतः बिघडून जातं. तीच पद्धती आपणाला आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा किंवा मंडळ ज्या ठिकाणी देवदेवींची, गणपती देवता यांची स्थापना करणार आहेत त्या परिसरामध्ये सुद्धा तशी परिस्थिती असेल, दुर्गंधी असेल, उंदीर घुशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जर प्राणी येऊन तिथे थांबत असतील, अगदी साधा सर्प जरी येऊन थांबला तरी सुद्धा गणेश मंडळातील बरीचशी मुलं वगैरे भक्त मंडळी त्या मंदिराजवळ न थांबता घरी निघून जातात असं चित्र आपण पाहतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे भौतिक त्रास तिथे असता कामा नये. ज्या वेळेला आपण भौतिक त्रास विरहित अशा प्रकारचा राहतो त्यावेळेला तिथे होणारी ऊर्जा आहे ती आपणाला पोषक ठरते, पण ते तसं नसेल तर मात्र आपणाला त्यातून घातकतेचाच परिणाम पाहायला मिळतो. मध्यंतरी तर असं चित्र आपण पाहिलं की ज्या गणेश उत्सवाच्या मंडळांनी जुनं साहित्य, गेल्या वर्षीचं साहित्य ठेवलेलं होतं, ते साहित्य बघायला ही मंडळी याच वर्षी आली ना, आणि ज्या वेळेला तशा पद्धतीने त्यांनी ती एक एक वस्तू काढायला सुरुवात केली त्यावेळेला त्या घडीमध्येच एक सर्प बसलेला होता, तो विश्रांतीला आलेला. त्याला काय माहिती इथं काय होणार आहे ते. बरेच दिवस इथं कोणी हालचाल करत नाही असं वाटतं, तिथेच अनेक प्राणी येऊन थांबत असतात आणि तशा पद्धतीने लहान मुलाने उत्साहाने ते सर्व बाहेर काढायला, गाद्या खुर्च्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे करायला सुरुवात केली आणि 2 गादीच्या मध्ये असलेल्या त्या विषारी सर्पाने मुलाला कधी डंस केला त्यालाही माहित नाही, इतरांनाही माहित नाही. या सगळ्या वस्तू फक्त भरभर बाहेर फेकून द्यायच्या आणि टेम्पोतून आपला मंडप आहे तिकडे घेऊन जायचं, एवढंच लोकांचं काम चालू होतं. त्या मुलाने सुद्धा त्या गडबडीत त्याला तो दंश झाला काय झालं हे कळलंच नाही, रक्त येऊ लागलं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, तोपर्यंत त्याचा हात काळा निळा झाला आणि मग काय झालं असेल
ह्याची माहिती नाही. आणि सर्प वगैरे जे प्राणी आहेत ते काही निवांत तुमच्याकडे बघत थांबत नाहीत, ते पटकन निघून जात असतात. आणि अशा वेळेला ज्या सर्पाने दंश केलेला आहे तो कुठे गेला माहीत नाही, सर्पानेच दंश केलेला आहे हेही लवकर कळलं नाही. आणि शेवटी त्या मुलांचा अंत झाल्याच्या बातम्या आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने सुद्धा परवा ऐकलेल्या आहेत. या परिसराची शुद्धी या सर्व दृष्टीने आपल्याला महत्वाचे आहे. आणि घरामध्ये तर या सगळ्या गोष्टी आवर्जून घडतातच. घरामध्ये उंदीर असतात, पाली असतात, गणपती असतात, वेगवेगळ्या ज्याला आपण लक्ष्मी असं म्हणतो तो सुद्धा एक उंदराचा घुशीतलाच एक प्रकार असतो. ते सुद्धा भले जरी मोठे चावत नसले तरी कपड्यांना छिद्र पाडणे इतकी ताकद त्यांच्यामध्ये असते आणि ते आपल्या परिसरामध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये नुकसान करून ठेवत असतात. या सगळ्यामुळे आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही. मन एकाग्र होण्याकरता परिसर स्वच्छ असला पाहिजे. शुद्धता, स्वच्छता. महात्मा गांधी तर स्वच्छतेला खूप महत्व द्यायचे, गाडगे बाबा सुद्धा स्वच्छतेला खूप महत्व द्यायचे. आणि त्या स्वच्छतेमुळेच स्वातंत्र्य संग्राम असू दे किंवा सर्वांना निर्मल आरोग्य प्राप्तीचा विषय असू दे, हा आपल्याला त्या निमित्ताने प्राप्त झाला. तीच अवस्था आपणा सर्वांना दैत्यांचा नाश करणाऱ्या, देवांना मदत करणाऱ्या आणि घराघरामध्ये संतती, संपत्ती, सुख, शांती प्रदान करणाऱ्या आदिमाया, आदिशक्तीच्या विविध रूपात असलेल्या देवी प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आपण स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत असतो. ही स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. या स्वच्छतेबरोबरच आमच्या शरीराची स्वच्छता झाली पाहिजे आणि शरीराच्या स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छता झाली पाहिजे. मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्ष यो असं म्हटलेलं आहे. हे जर कारण समजून घ्यायचं असेल तर मात्र आपल्या मनामध्ये असलेले विचार, आपल्या मनामध्ये असलेल्या भावना, बऱ्याच वेळा एखाद्या मंडळाकडून तर फक्त पैसेच कसे कमवायचे, देणगी कशी गोळा करायची याची स्पर्धा लागलेली असते. काही लोक तर फक्त आम्हाला तुम्ही धान्य बिन्य काय देऊ नका, पैसेच द्या, आम्ही अन्नदान करणार आहे असा विषय असतो. परंतु काही लोक मात्र नाही, आम्ही धान्य देऊ, त्याच्यासाठी लागणारा अगदी मसाला, जिरे, मोहरी सगळं काही देतो, किती लोकांचं पाहिजे तेवढं, नाही नाही आम्हाला पैसेच पाहिजे. हे म्हणण्यापाठीमागचा हेतू एकच असतो की 2 रुपयाचा खर्च असणार आणि 5 रुपये तुम्हाला मागणार, अशा अनेक प्रकारचे. आणि मग हे यांना द्यायला नको, ही मलिनता आहे, मनाची मलिनता आहे. घेणाऱ्याच्या मनात सुद्धा दुष्ट विचार आहेत आणि देणाऱ्याच्या मनात सुद्धा, जरी त्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करणार असतील किंवा एक आज त्यांची इच्छा आहे की गोरगरिबांना, आजूबाजूच्या लोकांना खायला मिळत नाही म्हणून आपण काहीतरी मिष्टान्न करू, लाडू, बुंदी करू, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करून आपण त्यांना प्रसाद देऊ, ही त्यांची जरी भावना असली तरी सुद्धा हे काय करतील, अशा प्रकारे बऱ्याच वेळा आपणाला आपल्या मनात काय भावना असते, आपण कसं वागतो तसे दुसरे लोक वागतात असं वाटत असतं. चोराच्या मनात चांदणं असं आपण म्हणतो, तशी परिस्थिती असते की आपण कसं वागतोय तीच परिस्थिती तो पुढचा पण तसंच वागत असेल असा भाव मनामध्ये येतो. आणि मग आपण काही वेळेला देणगी देण्याचं टाळतो किंवा देणगी घेताना सुद्धा हीच घ्या, याच वस्तू घ्या, हेच करा, पैसेच द्या किंवा अमुकच वस्तू पाहिजे, अशा प्रकारचा, जसं होळीच्या वेळेला पोस्त मागावी आणि ती दिली नाही तर जोरजोराने शंखनाद करावा, तशा पद्धतीने आपणाला ह्या सगळ्या उत्सवामध्ये एक विकृती पाहायला मिळते. मात्र पितरांचं तसं नाही, लक्षात ठेवा. वीरशैवांमध्ये पितराचा हा विषयच नाही आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण इथं मात्र पितरांचं तसं नाहीये. काही लोक सांगतात की आता पुरोहित लोक दर्भाचा कावळा सुद्धा करून आणतात आणि हे सगळे विधी करतात. हे जरी असलं तरी पौरोहित्य करण्याचा विषय वेगळा आहे, विधी करणाऱ्याचा विषय वेगळा आहे आणि जे ते ग्रहण करणार आहे त्या आत्म्याचा विषय वेगळा आहे. पण आत्म्याचा आणि परमात्म्याचा म्हणून जेव्हा आमच्या मनामध्ये विषय येतो त्यावेळेला मात्र आम्हाला जवळची, नेहमी त्यांचं सानिध्य असलेली किंवा त्यांच्यापासून चांगल्या वाईट अनुभूती येणारी व्यक्ती जर कोण असेल तर ते आमची आई असतात, वडील असतात, आजी आजोबा असतात, आमच्या परिवारातली माणसं असतात. काही अल्पायुष्य असतात तर काही वयोवृद्ध होऊन गेलेली असतात. या सर्वांचं स्मरण, चिंतन आणि त्यांच्यासाठी अर्पण
हा भाव असतो. तिथे कुठल्या प्रकारचे श्राद्ध करायचा, इतके रुपये द्या तितके रुपये द्या, पुरोहिताला म्हणता येत नाही. किंवा श्राद्ध करणार आहात ना, मग आम्हाला लाडू जिलेबी पाहिजे तरच आम्ही येतो, असं कोणी खाणारे लोक म्हणत नाहीत. किंवा तो जो आत्मा आहे तो सुद्धा असं म्हणत नाही, लाडू असेल तरच मी नैवेद्य शिवणार, अन्यथा नाही, असं काही होत नाही. आणि इष्टलिंगार्चन करणारे लोक आहेत ते सुद्धा तुम्ही नित्य काय घेत आहात तेच, दुसऱ्या त्यांना वस्तूची आवश्यकता भासत नाही. तुम्ही नित्य ग्रहण करणाऱ्या वस्तू आहात, तुम्ही नित्य काय खाता आहात तोच प्रसाद त्यांना निवेदन केला पाहिजे, नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि तो आम्ही ग्रहण करणार आहोत एवढीच त्यांची अपेक्षा असते, दुसरी कोणतीही नाही. आणि आत्म्याला तुम्ही जेवायला घालू नका, तो त्याच्या इच्छेने सर्वत्र संचार करत असतो. त्याला पाण्याची गरज आहे, देवानीच तयार केलेलं आहे. त्याला हवेची गरज आहे, देवानीच दिलेली आहे. तुमच्या अन्न पदार्थांची त्यांना गरज नाही, म्हणून तर सांगतात देव वासाचा आणि भक्त घासाचा. तसेच पित्र देखील वासाचे आणि तुम्ही घासाचे आहात, फक्त त्यांचा वास हा सहवास निर्माण झाला पाहिजे. देवाला दिलेला वास हा तुम्हाला सुद्धा निवास सहवास देण्याचे कारण ठरला पाहिजे, एवढीच त्याच्या पाठीमागची भावना असते. आपल्याकडे लहान मुलांना आपण बिस्किट पुडा देतो आणि त्याने खायला सुरुवात केली की मध्येच आपण म्हणतो मला दे ना. जी हुशार मुलं असतात, आपल्याबद्दल ज्यांच्या मनात प्रेम आहे किंवा खरोखरच ज्यांना दानम पूजा जपो ध्यानम हे आई वडिलांच्या पासून आलेलं आहे. लक्षात ठेवा, मुळी बाप होता ज्ञानी म्हणून लागलो या ध्यानी, हे संत म्हणतात. त्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, पोहऱ्यात येतं याचा अर्थ आडात भरपूर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आईबाप जर व्यवस्थित सुसंस्कारी असतील तर त्या मुलाला बिस्किट पुडा द्या, नाही तर एक बिस्किट द्या, ते बिस्किट सुद्धा ते तुम्हाला लगेच परत करायला सुरुवात करत असतं. ज्या वेळेला बाळ आपणाला देतं तेव्हा असू दे तू खा असं आनंदाने म्हणत असतो. तसंच देवाला असू दे, लिंगाला असू दे, वयोवृद्ध लोकांना असू दे, गोरगरिबांना असू दे, आपण जे देतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. देण्यामुळे त्यांना आनंद प्राप्त होतो आणि त्यांच्या आत्म्याचा आनंद म्हणजेच आपल्या आत्म्याला शांती आहे. लक्षात ठेवा, सर्व समाजात विश्वशांतीचा आम्ही संकल्प करतो आहोत, विश्वशांतीला असं आपल्या मनामध्ये येत आहे. पण ही विश्वशांती कधी लाभणार आहे, जेव्हा खरोखरच विश्वातल्या प्रत्येक जीव जंतूला आपण जे आवश्यक आहे ते देऊ शकलो पाहिजे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेथत पशुभीर नरानाम असं म्हटलेलं आहे. पशु पक्षी प्राणी कोणी असू देत, त्यांना आहार आवश्यक आहे तो मिळाला पाहिजे, त्यांना झोप आवश्यक आहे ते मिळाली पाहिजे, त्याला भीती आहे निर्भय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि संसार तर सर्वांचाच आहे. कुठलाही प्राणी असं म्हणत नाही मी आता इथून पुढे ब्रह्मचर्य पाळणार आहे. फक्त मनुष्य नावाचा प्राणी आहे, तो म्हणतो की अरे मला माहित आहे माझा देह संपला तरी त्यामधलं असलेलं आत्मचैतन्य परमात्म्याशी एकरूप होणार आहे, आणि ती परमात्म्याशी एकरूप होण्याची भावनाच त्याच्या मनामध्ये असल्या कारणाने, परमात्म्याशी एकरूप होण्याचा त्याचा संकल्प असल्या कारणानेच त्याला जीवन मुक्तीचा सगळ्यात जवळचा मार्ग सापडत असतो. आणि तो मार्ग सापडण्यासाठी आपण देवांच्या निमित्ताने, गुरूंच्या निमित्ताने, पितरांच्या निमित्ताने किंवा गोरगरिबांच्या निमित्ताने ज्यांना जे देता येईल ते, केवळ अन्नच दिलं पाहिजे असं नाही. कुणाला वस्त्राची गरज असेल, कुणाला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असेल. आज बुद्धिमान मुलं आहेत परंतु ती संपत्ती, लक्षात ठेवा, श्रीमंतांची पोरं व्यसनी झालेली आहेत आणि गरिबांचे मुलं बुद्धिमान आहेत परंतु त्यांना संगणक मिळत नाही, वही पेन्सिल पाटी मिळत नाही, शालेय गणवेश मिळत नाही, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये सुद्धा आपण त्यांना मदत केली तरी देखील ती परमात्म्याचीच सेवा आहे, हा भाव आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. जे जे कर्म करतो केवळ पितरांसाठी. आता बघा, लोक सुद्धा म्हणतात तुमचा लहान मुलगा होता तर तुम्ही लहान मुलांना जेवू घाला, तुमचे मोठे वयोवृद्ध व्यक्ती होती तर वयोवृद्ध लोकांना द्या, तुमचा तरुण व्यक्ती होता तर तुम्ही तरुणांना दाम्पत्याला बोलवा आणि त्यांना अन्नदान करा, अशा पद्धतीची माहिती आपल्याला सांगितली जाते. लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ती वस्तू त्या वेळेला त्यांना दिली पाहिजे आणि ते देण्याचं निमित्त कोणतं असेल
तर आपणाला आपल्या आई वडिलांबद्दल पूर्वजांबद्दल आत्यंतिक प्रेम असतं आणि म्हणून स्वतःवर सुद्धा जेवढं आपण प्रेम करत नाही तेवढं प्रेम मात्र आपण आपल्या पूर्वजांवर करत असतो आणि पूर्वजांवर आपलं प्रेम असतं म्हणूनच त्यांची कृपा आपल्यावरती होते आणि मग आपल्या पोटी मुलं बाळ होत असतात. एके ठिकाणी एका बाईला मूल बाळ होत नव्हतं. नवरा बायको दोघे जण महाराजांकडे गेले. नवऱ्याने आपला लांबूनच नमस्कार केला, मंडळीने डोकं टेकलं आणि म्हटले हे आम्हाला मूल झालं पाहिजे, काहीतरी करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही कसं कसं करता. कसे करतात हे गुरुंना पण माहित आहे. बऱ्याच वेळेला गुरु लोकांना समजत असतं हा भक्त कसा आहे, शिष्य कसा आहे, परंतु ते त्याला असं काही म्हणत नाही. ठीक आहे, त्याला कसं करायचं तसं करू दे. आणि त्याप्रमाणे त्या माऊलीला ते सांगतात काही हरकत नाही आहे, एक काम कर. तर काय, हे मी तुला फुटाणे देतो, हे घरी घेऊन जा आणि हे मुठभर फुटाणे आहेत, परंतु तू अजून विकत आण, त्यामध्ये हे टाक आणि उंबरट्यावर बसून ते फुटाणे खायचे, चणे फुटाणे खायचे. आता हे चणे फुटाणे खायचे म्हटल्यावर ती म्हटली अगोदरच माझी तब्येत जराशी स्थूल झालेली आहे आणि पुन्हा हे सांगतायत की हे खावे. तिनं विचारलं हे असं खाल्लं तर मी माझी तब्येत कशी काय होईल. नाही नाही, तुम्ही उंबरट्यावर बसून खा ना. उंबरट्यावर बसून खाल्लं तर तुम्हाला एवढे काही होणार नाही, तुम्ही सगळं थोडंच खाणार आहे. नाही नाही, मी सगळं काही खाणार नाही, एवढंच ती बोलली. आणखी निघून गेली. एक महिनाभरानंतर पुन्हा महिना 2 महिने झाले आणि पुन्हा आली. अहो म्हटले ते 27 दिवसानंतर मला पुन्हा आणि मासिक धर्म येतोय, अजून तर काय ती चिन्ह दिसत नाहीत. ठीक आहे म्हटले, मग तुम्ही कुठे ते फुटाणे खात होता ते कुठे खाल्ले? बाहेरच्या चौकटीत खाल्ले, मधल्या चौकटीत खाल्ले का देव? नाही नाही, मी बाहेरच्या चौकटीत बसून. बरं बरं म्हटले, काय हरकत नाही. मग तुम्हाला आजूबाजूची मुलं बिलं दिसली असतील इकडे तिकडे फिरतात. लय कार्टी येत होती मग, लय कार्टी येत होती. प्रत्येक जण हात पुढं करत होता, मी कुणाला काही दिलं नाही. त्यावेळेला गुरु महाराज म्हणतात माऊली हेच आहे हो, तुम्ही त्या दुसऱ्याच्या लेकराला काही देत नाही आहे आणि मग जर तुमच्या पोटी एखादं लेकरू झालं आणि त्याला तुम्ही काही नाही दिलं तर ते उपाशी मरून जाणार. त्याच्यापेक्षा तुमच्या पोटी मुलं द्यायला नको असा विचार देवाने केलेला आहे. ज्या दिवशी तुमच्यामध्ये दातृत्व निर्माण होईल त्याच वेळेला तुम्हाला संतान प्राप्ती होणार आहे. अशा पद्धतीने आज आपली सर्वांची अवस्था झालेली आहे. द्यायचं कुणालाच आवडत नाहीये, फक्त घ्यायचंच आपण विचार करतो आहे आणि म्हणून आपल्याकडे योग्य संतान होताना दिसत नाही. विकृत संतान मात्र भरपूर आहे आणि कित्येक मुलांबद्दलच नाही तर मुलींबद्दल सुद्धा पालक लोक चर्चा करताना दिसतात, तक्रार करताना दिसतात. आमचं पोरग ऐकत नाही, आमची पोरगी ऐकत नाही, पोरीने खूप अन्याय अत्याचार केलेला आहे, नको तसं वागते, नको ते करते, असं म्हणणारे अनेक परिवार आज आहेत. आपल्या पोरीची किंवा आपल्या पोराची तक्रार घेऊन गुरुंकडे जाणारे किंवा समाजातल्या वरिष्ठ लोकांकडे जाणारी बरीच मंडळी आज आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या पाठीमागचं कारण कोणतं असेल तर एक दातृत्व आणि नेतृत्व या 2 गोष्टी आपल्याकडून नष्ट झालेल्या आहेत. आता कुणी नेता होतोय त्याला पुन्हा 2 माणसं सुद्धा विचारत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेतृत्व तेव्हाच होतं जेव्हा त्याच्याकडून सदाचार, सद्विचार, संस्कृती संवर्धन, धर्म रक्षण आणि कर्म शिक्षण दिलं जातं. योग्य प्रकारचं कर्म करण्याची, देवावर देशावर निष्ठा ठेवण्याची ही जी एक वेगळी शिक्षण पद्धती आवश्यक आहे, दुर्दैवाने आज ती आपल्याला पाहायला मिळत नाही. देशाभिमान जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. जपानमध्ये फाटकं पुस्तक किंवा फाटकी वस्तू किंवा अपुरी वस्तू, वजन कमी असलेली एखादी वस्तू देण्याचा प्रसंग आला तर तिथली लहान लहान मुलं सुद्धा नाही नाही थांबा जरा, हे फाटकं पुस्तक तुम्ही नेऊ नका, मी दुसरं आणून देतो गोडाऊन मधून असं सांगतात. किंवा एक 5-10 मिली वजन कमी असेल तर थांबा ते थोडस कमी आहे ते मी घरून घेऊन येतो किंवा माझ्या गोडाऊन मधून घेऊन येतो आणि तुम्हाला देतो असं म्हणतात. त्यावेळेला आपल्या भारतात तसं काही नसतंय. त्यामुळे पटकन भारतीय शिक्षक होते आमचे आणि ते म्हटले असू दे त्याला काय हरकत नाही, फाटक असलं तरी मी त्याला चिकटवून घेईन आणि व्यवस्थित. नाही म्हटले, तुम्ही ज्या वेळेला जपान मधून हे घेतलेली वस्तू तुमच्या गावात न्याल त्यावेळेला तुम्ही ही मला वस्तू जपान मधून मिळाली असं म्हणाल आणि मग ही फाटकी वस्तू जपान मधून मिळाली म्हटल्यानंतर आमच्या देशाचा अपमान होईल. किंवा तुम्हाला मी एक
100 ग्राम वस्तू देण्याचे निश्चित केलं होतं, पण हे तर 96 ग्रॅम भरलेलं आहे. 4 ग्राम साठी तुम्ही चर्चा कराल त्यावेळेला या देशामध्ये 4 ग्राम 5 ग्राम कमी देतात, अशा प्रकारे माझ्या देशाचं नाव कमी होईल. आज आमच्या भारतीय लोकांना त्याचं काहीच वाटत नाही. ही परिस्थिती आपण पाहतो आहोत. किती प्रकारचा भ्रष्टाचार आपण ऐकला, किती प्रकारच्या विकृती आपण ऐकतो आहे. आज सुद्धा इतकं विकृत आपण पाहतो आहे. कुठल्या सरपंचाचा खून होताना दिसतो, कुठल्या गोशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हत्या झाल्याचं चित्र पाहतो, कुठल्या मठ मंदिरामध्ये अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार झाल्याचं चित्र पाहतो, कुठल्या कुठल्या कार्यालयामध्ये, मग ते एसटी असू दे, पोलीस स्टेशन असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचारी आहेत. त्यांच्यामधल्या विसंगतीचा किंवा विकृतीचा आपणाला वारंवार अनुभव येतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मनशुद्धी किती आवश्यक आहे, अंतरशुद्धी किती आवश्यक आहे किंवा शारीरिक शुद्धी किती आवश्यक आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि या सगळ्या शुद्धी आपल्याला मिळवण्यासाठी, या सर्व प्रकारच्या शुद्धीसाठी आपण पहिल्यांदा कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी केली पाहिजे. आणि त्या शुद्धी करता म्हणून आपल्याकडे असलेल्या हा पक्ष पंधरवडा आहे. या पंधरवड्यामध्ये देवाची तृप्ती करण्याबरोबरच पितरांची तृप्ती करायची आणि आपल्या आत्म्याला सुद्धा उजाळा द्यायचं, अशा प्रकारचं एक उत्तम कार्य या पंधरवड्यामध्ये आपण करत असतो. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी निश्चितपणे नवरात्राच्या तयारीला लागावं. आणि ती तयारी करत असताना आपल्या मंदिराबरोबरच किंवा गावातील जे कुठे आपण मंडप स्थापन करणार आहोत त्याबरोबरच आपल्या मनाचं किंवा शरीराचं सुद्धा शुद्धीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तशी शुद्धी करण्याची शक्ती, सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणा सर्वांस द्यावी असं अभिष्टचिंतन करतो. आता मला मुंबई प्रवास करायचा असल्यामुळे आज एक 5-10 मिनिटं लवकरच आपली रजा घेत आहे. तथास्तु. पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनंत शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. ओम अस्तु. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. जय धारेश्वर. जय धारेश्वर. साष्टांग नमस्कार महाराज. साष्टांग दंडवत. आशीर्वाद. ओम नमः शिवाय. नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय. जय धारेश्वर. साष्टांग महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन. सर्व साधकांना वंदन. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पदवी तुमच्या महाराज. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार महाराज. सर्व दुपारी काही मंडळींचे फोन आले होते, पण आमचा फोन त्याचे बॅटरी कमी झाल्यामुळे मग बोलणं वगैरे झालं नाही. 4 नंतर बोलतो म्हटलं होतो. समजा त्यापैकी कोणी, त्या आजी वगैरे मला वाटतं याला आलेले आहेत सोनपेठला काहीतरी, तर ते आलेले असतील, बोलण्यायोग्य असतील तर आमच्या बरोबर आता गाडीमध्ये आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहे, त्यामुळे बोलू शकतील. एक अर्ध्या तासानंतर आवर्जून फोन करा, आम्ही बोलू. गुरुदेव महाराज. जय धारेश्वर. जय धारेश्वर महाराज. साष्टांग नमस्कार. जय धारेश्वर. साष्टांग महाराज. ओम नमः शिवाय. सद्गुरु नीलकंठ शिवाचार्य महाराज नमस्कार. जय. साष्टांग दंडवत अप्पा. ओम नमः शिवाय. साष्टांग नमस्कार. नमस्कार. जय धारेश्वर. सद्गुरु नीलकंठ शिवाचार्य यांच्या चरणी साष्टांग दंडवत. सर्वांना वंदन. हर हर महादेव. हर हर महादेव. जय धारेश्वर बाबा. साष्टांग. जय धारेश्वर. जय धारेश्वर. ठीक आहे. जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय धारेश्वर. साष्टांग नमस्कार महाराज. जय धारेश्वर. साष्टांग नमस्कार महाराजांच्या चरणी. आजी बोलते म्हणल्यात. हा ठीक आहे, ठीक आहे. कावेरी आजी. मी आता पाठ संपल्यानंतर कॉल करते मी. हो चालतंय. आता 5 पूजा चालू आहे ते.
हरिद्रासुर्णवर्णभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकारमुखे देवी त्वं प्रतिगृह्यताम् हर ओम रजनीचूर्णतमायुक्तं रक्तवर्णं सुशोभनं सुमाङ्गल्यं करं शुद्धं कुङ्कुमन्त्यर्पयाम्यहं पुगीफलसमायुक्तं नागवल्लीदलरितं कर्पूरचर्यसंयुक्तं ताम्बूल